सध्या सुरू असलेली जनगणना आणि मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन ही सरकारची महत्त्वाकांक्षी कामे आगामी दृष्टीने महत्त्वाची असून ही कामे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावीत। तालुकास्तरीय अधिकारी आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना गावात भेटण्यासाठी आठवड्यातील 2-3 दिवस निश्चित करून त्याचे वेळापत्रक आपल्या कार्यालयातील दर्शनी भागात लावावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहे। समाधानकारक उत्तरे न देणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली। प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहे। बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनीही कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। बैठकीला उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळ, तहसीलदार सुनील सावंत, गट विकास अधिकारी रावसाहेब चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख मंडळ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीला तहसीलदार सुनील सावंत यांनी महसूल विभागासह विविध कामांची स्थिती स्लाइडच्या माध्यमातून सादर केली आहे। जिल्हाधिकारी यांनी पाणी पुरवठा, 10 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जमिनीच्या नोंदी, गायरान जमिनी, सरकारी जमिनी, वर्ग 2 च्या जमिनी, जनगणना, विशेष सखोल पुनरावलोकन, घरकुलासाठी वाळू घाट निश्चित करणे, आपले सरकारवरील तक्रारी, अवैध वाळू उपसा रोखणे, 2011 पूर्वीचे अतिक्रमण याबाबत आढावा घेऊन कामाची गती वाढवण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले आहे। शैलेंद्र खैरमोडे, एमसी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।